भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म घेऊन गायब झालेल्या विनायक पांडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपलं बंड मागे घेतलंय। आपण यापुढे शिवसेनेचंच काम करू अशी ग्वाही पांडे यांनी या भेटीच्या नंतर दिली आहे। मात्र या सगळ्या घोळात विनायक पांडे यांचा मुलगा ऋतुराज याची निवडणुकीची संधी मात्र हुकली आहे। तर विनायक पांडे यांची वहिनी कल्पना या शिवसेनेच्या तिकिटावर लढणार असल्याचं पांडेंनी म्हटलंय। महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि जिल्हा प्रमुख दीपक करंजकर यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप विनायक पांडे यांनी केला होता। नाशिकमध्ये एबी फॉर्मचं वाटप करताना शिवसेनेच्या 2 गटात हाणामारी झाली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आलं। त्यानंतर पांडे समर्थक महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्या समर्थकांशी भिडले। या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या समर्थकांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला होता। नाशिकमध्ये शिवसेनेवर पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप नाराज इच्छुकांनी केला। तर माजी मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी निवडणुकीत सेनेचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। शिवाय नाशिकमध्ये कुठे तिकीट विकल्याचा आरोप होतोय तर कुठे पक्षाचे एबी फॉर्मच पोहोचू न शकल्यानं स्वतःच्याच उमेदवारांना पुरस्कृत करून लढण्याची नामुष्की सेनेवर ओढली आहे। तर काही प्रभागात डबल एबी फॉर्म दिले गेल्यानं नेमका शिवसेनेचा उमेदवार कोण हा पेच निर्माण झालाय। मात्र शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरास्ते यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले। नाराज शिवसैनिकांची बंडाळी मोडून काढण्यासाठी बंडखोरांना वेगवेगळ्या पदांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याची माहिती मिळते। 7 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। त्यामुळे वेगवेगळी आमिष दाखवत बंडाळी मोडून काढण्याचा प्रयत्न होतोय। वॉर्ड क्रमांक 194 मधून आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकरांच्या विरोधात अपक्ष अर्ज भरणारे महेश सावंत यांना विभाग प्रमुख पदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे। तर अभ्युदयनगरमध्ये बंडखोरीच्या तयारीत असणारे इच्छुक जयसिंग राठोड यांना महत्त्वाचं पद देण्यात आलंय। बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा प्रत्यय सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला। त्यांच्याबद्दल येतोय कारण मुंबई काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आता प्रचारातून काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नारायण राणे यांनी मुंबईत प्रचार करणार नसल्याचं याआधी स्पष्ट केलंय। तर आता आमदार नसीम खान आणि कृपाशंकर सिंग यांनी देखील प्रचारातून काढता पाय घेतल्याची माहिती मिळते। तसंच संजय निरुपम यांचे पक्षातलेच वैरी गुरुदास कामतही प्रचारात उतरणार नसल्याचंही कळतंय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत हजारो उमेदवारांमध्ये एक उमेदवार सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। वीरपत्नी असलेल्या साजिया शेख या काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेच्या मैदानात उतरल्यात। साजिया यांचे पती मोहसिन शेख हे 5 वर्षांपूर्वी सीमेवर लढताना शहीद झाले। पतीनं देशासाठी प्राणांची आहुती दिली। त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून आपण जनतेची सेवा करण्याच्या उद्देशानं राजकारणात आल्याचं साजिया शेख सांगतायत। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे केंद्रस्थानी आलेले आहेत। प्रणिती शिंदे यांनी सुरू केलेल्या सूडबुद्धीच्या राजकारणामुळे आघाडी तुटल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। तर सोलापुरातील काँग्रेसमधल्या बंडखोरीलाही प्रणिती शिंदेच जबाबदार असल्याची टीका होतीये। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रणिती शिंदेंसमोर दुहेरी आव्हान असणार आहे। सध्या राज्यात मॅच फिक्सिंग सुरू असून युतीतले दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांनाच वेड्यात काढत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। तर सध्याच्या महाभारतात पांडव नाही तर दोघेही कौरवच लढत असल्याचा टोलाही चव्हाणांनी लगावलाय। तुळजापूरमध्ये काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद आणि पालिकेच्या प्रचाराचा नारळ फुटला। त्यावेळी चव्हाण बोलत होते। स्कॅम म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठमध्ये सभा घेतली। यावेळी मोदींनी समाजवादी पक्षासह काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे। काँग्रेसवाले उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करत होते, त्यांच्या कारभारावर टीका करत होते, मग आता सत्तेसाठी गळ्यात गळे घालत असल्याचंही मोदी म्हणाले।